Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. पण आज एक फोटो शेअर केला जातो अमित साठे यांच्याकडनं आणि राज ठाकरेंच्या घरी जेव्हा अदानी गेले होते त्यांचं स्वागत केलं होतं आणि हे कसं काही विसरलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आमच्या घरी कोणी आलं आणि नंतर आम्हाला कळलं तो पापी येतात त्याच्याबद्दल बोलायचं नाही का? मोदी पण देवेंद्रजी पण खूप वेळा आले, त्यांच्याबद्दल पण आम्ही रोज बोलतो. तुम्ही चुकलात तर आम्ही तुमच्यावर बोलणार. अर्थ असा होत नाही की तुम्ही आमच्या घरी आलात किंवा आम्ही तुमच्या घरी गेल्याच्या नंतर तुमची पापं माफ होतात असं कुठेही म्हणा. अमित साठे हा कमी मेंदूचा माणूस आहे, त्याला मेंदू नाही आहे. म्हणजे त्याला जर मुंबईचा अध्यक्ष कशासाठी केला आहे तर जे अपयश येणार आहे मुंबईच्या पराभवाचं ते अपयश कोणाच्या तरी माथी मारायचं म्हणून ते अमित साठेला बसवलेलं आहे. माझ्या माहितीनुसार तो कमी बुद्धीचा माणूस आहे, म्हणजे त्याची बुद्धी क्षमता फार कमी आहे. त्यामुळे खूप जास्त मनावर घेऊ नका अमित साठेंना. सध्या आम्ही ठाण्यात आहोत आणि आमच्यासोबत मनसेचे नेते अविनाश जाधव आहेत. सर, ठाणे जिल्हा असा आहे की जिथे शिवसेनेला म्हणजे जेव्हा एकसंध शिवसेना होती बाळासाहेबांसोबत होती तेव्हा पहिलं यश मिळालं होतं आणि आज आता दोन्ही ठाकरे बंधूंची ठाण्यातली पहिली सभा पार पडतीये. मनसे आणि शिवसेना एकत्र आहे, काय माहोल आहे? मी तुम्हाला एक सांगतो, ठाण्याने शिवसेनेला मनसेला खूप प्रेम दिलं. 2009 ते 2012-17 या दरम्यान मनसेला खूप प्रेम दिलं. मागील 30 वर्ष शिवसेनेला खूप यश दिलं. आता ही जी शिवसेना जी आहे ती गद्दारांची शिवसेना आहे. त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर ठाण्यात कुठलीच निवडणूक नाही लढली आणि लढले ते भारतीय जनता पक्षांच्या सोबत लढले. सो आम्हाला या ठाणेकरांवर पूर्ण विश्वास आहे की ज्यांनी बाळासाहेबांना साथ दिली, ज्यांनी उद्धव साहेबांना साथ दिली, ज्यांनी राजसाहेबांना साथ दिली, आज दोघं भाऊ एकत्र आल्याच्या नंतर देखील हे ठाकरे बंधूंना साथ देतील, ठाकरे बंधूंसोबत उभे राहतील आणि त्यांना देखील ठाण्याचा विकास करण्याची संधी ठाणेकर देतील याची मला पूर्ण खात्री आहे. आता ठाणे म्हटलं की सर एक नाव घेतलं ते म्हणजे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हटलं जातं. एकनाथ शिंदेंची इथे ताकद आहे, त्यांचे आमदार आहेत, एकनाथ शिंदेंचं होम टाऊन म्हटलं जातं. हे आव्हान वाटत नाही तुम्हाला? की कसलं आव्हान? आम्हाला नाही आव्हान वाटत. आम्ही प्रामाणिक आहोत. प्रामाणिकाला कशाची भीती नसते हो. आम्ही तुम्ही कोणाचं आव्हान म्हणताय आमच्यासमोर? गद्दारांचं. गद्दारीने लोक जमा केलेल्यांना घेऊन आव्हान म्हणता येत नाही. जी वज्रमूठ आहे ना तुम्हाला काही वेळा तिथे दिसेल, जी शिवसैनिकांची, महाराष्ट्र सैनिकांची आणि इमानदारांची आहे. बरोबर आहे. गद्दारांनी गद्दारीच करणार. आता तुम्ही जे घेतलेत ते पैसे देऊन घेतलेत किंवा भीतीपोटी घेतलेत. ज्या दिवशी तुमची उतरता कळा चालू होईल यातला कोणी तुमच्या बाजूला नसेल. आज ठाकरेंची वाईट वेळ असताना पण लाखो लोक जर सभेना जमत असतील तर याचा अर्थ आमचा ट्रॅक बरोबर आहे. थोडासा वेळ जाईल पण पुन्हा ठाणे महानगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची सत्ता असेल. आपण जर बघितलं तर काल राज ठाकरेंची सभा जी झाली त्याच्यामध्ये त्यांचं भाषण गाजलं. त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं ते सुद्धा लोकांनी आता सोशल मीडियावर पण ते शेअर होत आहे. अदानींचं साम्राज्य कसं पसरलं मोदी आल्यानंतर हे सगळं त्यांनी दाखवलं. पण आज एक फोटो शेअर केला जातो अमित साठे यांच्याकडनं आणि राज ठाकरेंच्या घरी जेव्हा अदानी गेले होते त्यांचं स्वागत केलं होतं आणि हे कसं काही विसरलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आमच्या घरी कोणी आलं आणि नंतर आम्हाला कळलं तो पापी येतात त्याच्याबद्दल बोलायचं नाही का? मोदी पण देवेंद्रजी पण खूप वेळा आले, त्यांच्याबद्दल पण आम्ही रोज बोलतो. तुम्ही चुकलात तर आम्ही तुमच्यावर बोलणार. अर्थ असा होत नाही की तुम्ही आमच्या घरी आलात किंवा आम्ही तुमच्या घरी गेल्याच्या नंतर तुमची पापं माफ होतात असं कुठेही म्हणा. अमित साठे हा कमी मेंदूचा माणूस आहे, त्याला मेंदू नाही आहे. म्हणजे त्याला जर मुंबईचा अध्यक्ष कशासाठी केला आहे तर जे अपयश येणार आहे मुंबईच्या पराभवाचं ते अपयश कोणाच्या तरी माथी मारायचं म्हणून ते अमित साठेला बसवलेलं आहे. माझ्या माहितीनुसार तो कमी बुद्धीचा माणूस आहे, म्हणजे त्याची बुद्धी क्षमता फार कमी आहे. त्यामुळे खूप जास्त मनावर घेऊ नका अमित साठेंना. एक चॅलेंज पण रंगलेलं पाहायला मिळतं. म्हणजे देवेंद्र फडणवीस एक आवाहन करतात की तुम्ही विकासावर बोला, मी 7,000 रुपये देतो. इकडे ठाकरेंनी सुद्धा चॅलेंज दिलेलं आहे. ठाण्यामध्ये असं काय मुद्दे आहेत की आता इथे अनेक ट्रॅफिकचा मुद्दा, इतर मुद्दे आहेत, याच्यावर तुम्ही काही चॅलेंज द्या? ठाण्यावर विकासावर हे लोक बोलूच शकणार नाहीत, कारण ठाण्याचा विकास हा फक्त एक ठराविक भागात झाला आहे. आमच्याकडे ठाण्यात कळवा आहे, दिवा आहे, जाऊन बघा तिथली परिस्थिती काय. इथे किसन नगर आहे, तिकडे बाकीचं धर्माचा पाडा वगैरे जो एरिया आहे ना त्याची जाऊन परिस्थिती बघा, अतिशय वाईट आहे. हे यांनी मी मगाशी एका टॉक शोला मगाशी नरेश मस्केनी एक गोष्ट सांगितलं, चला माझ्यासोबत आपण जाऊन डोळ्यांनी पाहू. फक्त कॅमेरासमोर खोटं बोलून लोकांना फसवू नका. तुम्हाला जर तुम्ही जे म्हणताय त्यातली कुठलीही गोष्ट झालेली नाहीये. ठाण्यात धरण झालेलं नाही, ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे, असे हजारो प्रश्न या ठाण्यामध्ये आहेत आणि ते आम्ही ठाणेकरांसमोर जाऊन घेऊन जातोय आणि नजीकच्या काळात तुम्हाला पाहिलं आम्ही कशा प्रकारे पुढे गेलो होतो. एक गोष्ट मला आठवते सर, मी चालवत होते कव्हर करायला. इथनं पहिला मोर्चा निघाला होता मनसेचा आणि शिवसेनेचा एकत्र आणि एक प्रकारे तेव्हा खरं तर अधिकृत युतीची घोषणा पण झाली नव्हती, पण ती एक ताकद बघितली होती ठाकरे बंधूंची त्या मोर्चाच्या माध्यमातून. ती वाटते की ती मुहूर्तमेढ होती या सगळ्या जे पुढचं राजकारण झालं त्याची. हे बघा, ह्या सगळ्याची मुहूर्तमेढ ही
हिंदी सक्ती ही होती. हिंदी सक्तीच्या विरोधात जेव्हा दोन भाऊ एकत्र आले त्याच वेळेला ती मुहूर्तमेढ होती आणि मग असती आमच्या कार्यकर्त्यांची मळं जुळली, नेत्यांची मनं जुळली आणि आज आम्ही एवढे कम्फर्टेबल आहोत एकमेकांशी की आम्हाला खात्री आहे की जर उद्या ह्याला काय झालं तर तो माझ्यासाठी धावणार आहे, मला काय झालं तर तो माझ्यासाठी धावणार आहे. सो एवढी आमच्या एकमेकांमधलं बॉन्डिंग हे मजबूत झालेलं आहे. त्याच्यामुळे आमची मुहूर्तमेढ ही मनाने पण झालेली आहे आणि आता पक्ष म्हणून पण झालेली आहे. फक्त दोन ठाकरे एकत्र नाही आले, तो कुटुंब एकत्र नाही आलं. अनेक अशी कुटुंब एकत्र आली ज्यातली सून शिवसेनेत होती, सासू शिवसेनेत होती आणि सून मनसेत होती. मुलगा मनसेत होता आणि वडील शिवसेनेत होते. आज ती कुटुंब पण हजारो कुटुंब पण एकत्र झाली. तुम्ही म्हटली मनं जुळली, पण सर हे तर मान्य करावं लागेल की मुंबईमध्ये बंडखोरी झालेली आपण पाहायला मिळालं. संतोष धुरी सारखे तुमचे जे कट्टर कार्यकर्ते होते त्यांनी पक्ष सोडला, ते भाजपकडे गेले, आरोप केले सीट शेअरिंगमध्ये राज ठाकरेंचं ऐकलं गेलं नाही किंवा राज ठाकरेंनी दान करून टाकलं असं सगळं ते म्हणाले. हे आरोप तर झाले ना. माझं मत आहे की संतोष धुरीमध्ये एवढी हिंमत आली कुठून, बरोबर आहे. पण सोडून द्या, संतोष धुरी हा खूप छोटा विषय, त्याच्याबद्दल डिस्कस करण्यात काय अर्थ नाही. आज आम्ही एका आनंदाच्या पर्वाकडे चाललेलो आहोत. त्यामुळे साहेबांनी काल म्हटलं ज्याला जे गेलेत त्यांनी परत येऊ शकता आणि खात्री आहे संतोष पण आमचाच आहे, तो देखील एक दिवस आमच्यासोबत असेल. अगदी शेवटचा प्रश्न, आपण जसं सुरुवातीला आपण म्हटलं की एकनाथ शिंदेचं इथे ताकद राहिली, त्यांचा बालेकिल्ला म्हटला जातो. खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा इथलेच आहेत. कसं आव्हान करणार आहात आज तुम्ही याच्यामध्ये? नाही, माझं तर आव्हान हा ठाणेकरांना विकासाच्या मुद्द्यांवर असेल. ठाण्यात काय व्हायला पाहिजे होतं आणि काय झालं नाही या मुद्द्यावर आम्ही ठाण्यात आमची जी काही विषय आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जाऊ. आम्ही बघितलं जो मोर्चा निघाला होता त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते होते, जितेंद्र आव्हाड होते. आज इथे ते असणार आहेत का? इथे तरी सध्या तरी राष्ट्रवादीचं चिन्ह वगैरे कुठे दिसत नाही. हे बघा, आम्ही त्यांना आमच्याकडनं सांगितलेलं आहे आणि आम्हाला वाटतं की ते येतील इथे. त्यांचं काही भाषण असणार आहे, त्यांचं स्टेजवर कोणी नेते असणार आहेत? आम्ही आमच्याकडनं त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि मला वाटतं काल जयंतदादा होतेच ना. तर जयंतदादा होते म्हणजे सगळ्याच गोष्टी येणार. आव्हाड येणार आहेत, विचारे साहेबांनी सांगितलं आव्हाड साहेब येणार आहेत. धन्यवाद. खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थोड्या वेळातच खरं तर सभा सुरू होती आहे.